हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल। जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षावर खलबत सुरूच। शिंदेंच्या शिवसेनेने हिंगोलीचा जाहीर केलेला उमेदवार बदलला। हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर। यवतमाळमधून भावना गवळींचा पत्ता कट। हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळमधून वाशिमची उमेदवारी। भाजपचा दबाव म्हणून उमेदवारी बदलावी लागली, यापेक्षा मोठी नामुष्की काय? लोकसभा हा ट्रेलर, दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील। ठाकरे गटाच्या अंबादास शिंदे गटावर टीका। भाजपात घर वापसीबद्दल एकनाथ खडसेंचं मोठं विधान। कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार। दिल्ली दौऱ्यानंतर सुरू असलेल्या चर्चांवर एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण। नाशिकच्या पुरोहित संघाचा अप्रत्यक्ष भुजबळांना विरोध, तर हेमंत गोडसेंना पाठिंबा। गोडसे देवी देवतांबद्दल कधीच आक्षेपार्ह बोलले नाहीत, पुरोहित संघाचं पत्र। अर्चना पाटील उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार। अर्चना पाटील भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी। धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। निलेश लंकेंनी माझ्यासारखं हिंदी इंग्रजी बोलून दाखवावं, सुजय विखेंचं आव्हान। तर आपण डॉक्टर नसलो तरी कोरोना काळात शेकडो लोकांना आधार दिला, त्यावेळी तुम्ही कुठे होता? लंकेंचा सुजय विखेंना सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार जाहीर। जळगावातून करण पवार, हातकणंगले सत्यजित पाटील, कल्याणमधून वैशाली दरेकर, तर पालघरमधून भारती कांबळींना उमेदवारी। आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह तुरुंगाबाहेर। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात संजय सिंह यांना अटी शर्तींच्या आधारे जामीन मंजूर। काँग्रेस नेते राहुल गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल। राहुल गांधी एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।